नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता इथे सायलीला पोलीस स्टेशनला घेऊन येतात. तर त्यावेळी मॅडम आता इन्स्पेक्टर निकम यांना म्हणतात, इन्स्पेक्टर निकम मला अरेस्टचे पेपर दाखवा. त्यावेळी त्या मॅडम पेपर पाहतात आणि त्यावर सही करतात आणि त्यानंतर कॉन्स्टेबल मॅडमना सायलीला तिथून घेऊन जायला सांगतात. तर कॉन्स्टेबल मॅडम सायलीला म्हणतात, आता तुम्ही चला आत आणि आता गेल्यावर तुम्ही कपडे चेंज करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचा फोटो काढला जाईल आणि त्यानंतर तुमची मेडिकल होईल. परंतु इथे मात्र सायली स्वतःच्याच विचारात हरवून गेलेली असते. कॉन्स्टेबल मॅडम सायलीला भानावर आणतात आणि म्हणतात, चल आतमध्ये चल. तर त्यावेळी सायली म्हणते, प्लीज माझं तुम्ही ऐकून का घेत नाही आहात? मी काहीही केलेलं नाही आहे. या सगळ्यात माझी काहीच चूक नाही आहे. मला अडकवलं गेलं आहे. प्लीज माझं ऐकून घ्या ना, प्लीज मला बोलू तरी द्या. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम सायलीला म्हणतात, सायली सुभेदार, हे सगळं काही यांना सांगून काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही फक्त कोऑपरेट करा, आम्हाला सहकार्य करा. आता मात्र सायली शांतच होते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं इथे सचिन, राकेश, महिपत शिकरे सगळेच जण अगदी या गोष्टीचा एन्जॉय करत असतात, आनंद लुटत असतात. इथे प्रिया मात्र व्हिडिओ कॉलवर हा व्हिडिओ पाहून सुद्धा शांतच असते आणि म्हणूनच सचिन प्रियाला म्हणतो, प्रिया अगं तू काहीच का बोलत नाहीये, शांत कायस, काहीतरी बोल ना. तर प्रिया सचिनला म्हणते, मला जे करायचं होतं ते मी केलं आहे. सगळं काही ऑलरेडी मी केलं आहे. मग आता बोलून उगाच शब्द का वाया घालू? आणि म्हणूनच मी तुम्हाला आता एकच गोष्ट सांगेल, मी जे आधीही सांगितलं होतं ते पुढेही लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा आपण 5 माणसं एकत्र येऊ ना, तेव्हा तेव्हा आपला शत्रू जमिनीत गाडला जाईल. आता महिपत शिकरे प्रियाशी बोलत प्रियाला म्हणतात, प्रिया खरंच मानला हा तुला? म्हणजे एक मुंगी हत्तीच्या कानात जाऊन त्याला काय वेदना देऊ शकते, काय त्रास देऊ शकते, हे आज आम्ही तुझ्याकडूनच जाणलं आहे. 113% तुला मानलं. तर त्यानंतर आता नागराज प्रियाला म्हणतो, हो प्रिया, आणि माझ्याकडून मी तुला ज्या काही शिव्या दिल्यात त्या सगळ्या काही मी मागे घेतो. खरंच प्रिया, तुझ्या कामाला तोड नाही. आता सर्वच जण प्रियाचं कौतुक करत असतात. तर प्रियाने सुद्धा अशी काही कामगिरी केलेली असते की ते जेलमध्ये असून सुद्धा तिने सायली अर्जुनवर वार केलेले असतात. तर आता प्रिया पुढचा प्लॅन सांगत म्हणते, बरं ते शिंदे आणि इन्स्पेक्टर, आपण जो खोटा इन्स्पेक्टर आणला होता त्या दोघांवरही लक्ष ठेवा. कारण सायली अर्जुनच्या टीममधलं त्यांना कोणी भेटणार नाही ना, त्यांच्याकडून सत्य तर वधवून घेणार नाही ना, याकडे आता लक्ष द्यावं लागेल. नाहीतर त्यांना थोडं अजून पैशाचं आमिष दाखवलं तर ते लगेच दुबळे पडतील आणि लगेच सत्य सांगतील. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आता तिघेही एका लाईनमध्ये उभे राहत प्रियाचा आदेश पाळत म्हणतात, हो मॅडम. तर प्रिया म्हणते, ओके, पण हां अजून एक काम आहे. एक काम करता का? त्या अर्जुनच्या मागावर आपला एक माणूस ठेवा, म्हणजे अर्जुन आपल्या माणसांना भेटायला तर जाणार नाही ना, हे तरी आपल्याला कळेल. तर सचिन, महिपत शिकरे आणि राकेश एकत्रच म्हणतात, हो मॅडम. तर त्यावेळी प्रिया त्या तिघांनाही म्हणते, तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय नक्की? हो मॅडम, हो मॅडम. तर त्यावेळी महिपत शिकरे प्रियाला म्हणतात, अगं प्रिया, तू तर आमची मॅडमच आहेस. अगं तुला मानलं मी. उभ्या आयुष्यात या महिपत शिकरेला जे जमलं नाही ते तू करून दाखवलंयस आणि 113% तू त्या सायली सुभेदारला जेलात पाठवून दिलेस. मग तू तर आता आमची मॅडमच आहेस. तर प्रिया आता महिपत शिकरेंना म्हणते, अण्णा सर, हा तर आपला पहिला विजय आहे. आता पुढे फक्त आपण सायलीला त्रास होताना बघत राहायचं आहे. तर महिपत शिकरे म्हणतात की हो. असं म्हणत आता महिपत शिकरे सचिन आणि राकेशला म्हणतात, अरे तुम्ही काय बघताय, नाचा. असं म्हणत तिघेही नाचू लागतात. महिपत शिकरे गाणं म्हणतात, आनंदी आनंदगडे. इथे मात्र नागराजचाही अगदी जीव सुखावलेला असतो. हे दृश्य पाहण्यासाठी सगळ्यांचे डोळे आतुर झालेले असतात. प्रियाने सायलीची अशी काही अवस्था केलेली असते की ती अवस्था पाहून प्रिया ही खुश असते. प्रियाने टाकलेला डाव यशस्वी झालेला असतो आणि म्हणूनच प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. तरी ते पोलीस स्टेशनला सायलीला तर आणलेलंच असतं आणि आता मागोमाग अर्जुनही तिथे आलेला असतो. आता सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही किती उशीर केलात यायला, केव्हापासून मी तुमची वाट बघते. गाडीच्या काचेतून मी ज्यावेळी तुम्हाला पाहिलं ना, तेव्हा मला वाटलं की सगळं काही संपलं आहे. मला खरंच खूप भीती वाटते. हे बघा ना, माझं काही ऐकतच नाही आहेत. तर त्यावेळी अर्जुन सायलीला धीर देतो आणि म्हणू लागतो, घाबरू नकोस, काहीही संपलेलं नाही आहे अजून.
या सगळ्या आरोपातून मी तुला सोडवेन, काळजी करू नकोस. पण सगळ्यात आधी आपल्याला बेलसाठी प्रयत्न करावे लागतील. अर्जुन सायलीला धीर देत म्हणतो, उद्याच मी तुझ्या बेलसाठी प्रयत्न करणार आहे, तू काळजी करू नकोस. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम आता इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतात, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इथे कसे? तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, सर मी सायली सुभेदार आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना चांगलंच ओळखतो आणि म्हणून माझी पूर्ण खात्री आहे की सायली सुभेदार यांनी असं काहीही केलं नाही आहे. या सगळ्यामध्ये त्यांना अडकवण्यात आलं आहे, परंतु आमच्या पोलीस स्टेशनकडून तुम्हाला सगळंच सहकार्य असेल. त्यामुळे प्लीज मला सांगाल का नक्की एक्झॅक्टली काय घडलं होतं? तर इन्स्पेक्टर निकम सावंत यांना म्हणतात, ठीक आहे मी सगळे डिटेल्स तुम्हाला देतो, परंतु त्या अगोदर प्रोसिजर पूर्ण होऊ देत. आता इन्स्पेक्टर निकम ऑर्डर देत सायलीला घेऊन जायला सांगतात. तर त्यावेळी अर्जुन रिक्वेस्ट करत 5 मिनिटं बोलण्याची वेळ मागतो, परंतु त्यावेळी इन्स्पेक्टर निकम म्हणतात की नाही मी तुम्हाला बोलायला वेळ देऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो प्लीज फक्त 2 मिनिटं, परंतु तेही त्याला देत नाहीत. तर त्यावेळी चैतन्य अर्जुनला सावरतो आणि म्हणू लागतो, अर्जुन प्लीज शांत हो. तर त्यावेळी कॉन्स्टेबल सायलीला पकडतात. इन्स्पेक्टर निकम म्हणू लागतात, कॉन्स्टेबल प्लीज सायली सुभेदार यांना आतमध्ये घेऊन जा. अर्जुन खूप पॅनिक होतो आणि म्हणू लागतो, प्लीज समजून घ्या, ती माझी बायको आहे, ती प्रेग्नेंट आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, हे आपल्याला बोलू का देत नाहीत अहो? परंतु कॉन्स्टेबल मॅडम सायलीला तिथून घेऊन जातात. या अवस्थेत सायलीची ती अवस्था पाहून अर्जुनला खूप वाईट वाटतं. तर इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला समजावत म्हणतात, अर्जुन सर तुम्हाला सगळी प्रोसिजर अगदी व्यवस्थित माहीत आहे, तुम्ही जास्त इमोशनल व्हाल तेवढं सगळं काही कॉम्प्लिकेटेड होत जाईल. तर अर्जुन म्हणतो की नवरा म्हणून नाही पण वकील म्हणून मला तिच्याशी बोलावं लागेल. तर त्यावेळी चैतन्य अर्जुनला भानावर आणतो आणि म्हणू लागतो, अर्जुन तू अजून तिचं वकीलपत्र घेतलं नाही आहेस. तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत निकम यांना रिक्वेस्ट करत म्हणतात, मी माझ्या पर्सनल लेवलवर तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की सायली मॅम आणि अर्जुन सर यांना प्लीज बोलू द्या. त्यावेळी इन्स्पेक्टर निकम नकार देणार, पण त्यावेळी मात्र मॅडम इन्स्पेक्टर सावंत यांना संधी देतात आणि म्हणू लागतात, इन्स्पेक्टर निकम त्यांना बोलू द्यात. आता इन्स्पेक्टर निकमने नाही तर मॅडमने सायलीची अवस्था समजून घेतलेली असते. एक स्त्रीच एका स्त्रीला समजून घेते हे वर्दीत असून सुद्धा मॅडमने सिद्ध करून दाखवलेलं असतं. तर इन्स्पेक्टर निकम म्हणतात, पण फक्त 5 मिनिटं. त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, ठीक आहे काही हरकत नाही अर्जुन सर, 5 मिनिटं का होईना पण तुम्ही जाऊन बोलून या, तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. आता अर्जुन मॅमला थँक्यू म्हणतो आणि लगेच सायलीला भेटण्यासाठी आलेला असतो. कॉन्स्टेबल मॅडम मात्र सायलीच्या या अवस्थेचाही विचार न करता तिला जेलमध्ये ढकलून देतात. आता त्या ठिकाणी अर्जुन येतो, सायलीची अवस्था पाहतो आणि अगदी खंबीरपणे सायलीला साथ देत म्हणतो, काळजी करू नकोस बायको, मी तुला या सगळ्यातून निर्दोष मुक्त करेनच. आता अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवतो आणि म्हणू लागतो, पण मला काळजी आहे ती फक्त आपल्या बाळाची. तर सायली अर्जुनच्या हातावर हात ठेवते आणि म्हणू लागते, काळजी करू नका, 2 जीवांची आहे आणि म्हणूनच आता बळ माझं दुपटीने वाढलं आहे, त्यामुळे आता रडायचं नाही लढायचं. आता सायली ही खंबीर झालेली असते, जे काही आहे ते दोघांनी मिळून युद्ध लढायचं आणि यातून जिंकून दाखवायचं हे दोघांनीही ठरवलेलं असतं. आता अर्जुन तर तिथून निघून जातो, परंतु इथे प्रिया टाळ्या वाजवतच त्या ठिकाणी येते. सायली पाहते तर त्या ठिकाणी प्रिया आलेली असते. तर प्रिया सायली समोर येऊन उभी राहते आणि सायलीला म्हणते, तुम्हा दोघांचंही इथे स्वागत आहे आणि आता खऱ्या अर्थाने खेळ सुरू झाला आहे. आता अर्जुन भेटून बाहेर आलेला असतो. तर आता चैतन्य अर्जुनला सावरतो आणि म्हणतो, अर्जुन तू शांत हो. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर तुमचं बोलून झालंय ना, चला आपण निघूयात आता, कारण आपलं बरंच पेपरवर्क बाकी आहे. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही जा ना दोघेही पुढे, तुम्ही पुढे जाऊन पेपरवर्क करायला घ्या, मी थांबतो ना थोडा वेळ. म्हणजे काय आहे ना, सायली प्रेग्नेंट आहे, मग या वातावरणात तिला त्रास तर होत नाहीये ना, या सगळ्याकडे मला पाहावं लागेल, तुम्ही निघा. तर आता चैतन्य अर्जुनला समजावतो आणि म्हणू लागतो, अर्जुन प्लीज शांत हो, तू जर इथे थांबलास तर तुझा पाय निघणार नाही. अर्जुन एक गोष्ट विसरू नकोस, आपल्यासमोर खूप मोठे चॅलेंजेस आहेत आणि आपल्याला ते पूर्ण करायचे आहेत. ते सगळे चॅलेंजेस फेस करायचे आहेत, मलाही कळतंय, परंतु इन्स्पेक्टर सावंत प्लीज मला इथे थोडा वेळ थांबू द्या, प्लीज मी इथे थांबतो. आता मात्र अर्जुनची ती अवस्था पाहून इन्स्पेक्टर सावंत यांनाही खूप वाईट वाटत असतं. तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ठीक आहे काही हरकत नाही, मी जेलर आणि इन्स्पेक्टर निकम यांच्याशी बोलतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता प्रिया सायलीच्या सेलमधून बाहेर पडते. त्यावेळी तिथे आता कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि म्हणतात, काय ग तू या सेलमध्ये काय करतेस? तर प्रिया म्हणते, नाही म्हणजे नवीन कैदी आली ना, मग तिला एकटं वाटायला नको म्हणून आले होते, फक्त मी तिला भेटायला आले होते, काय आहे ना तिला परकं वाटायला नको ना.
तर प्रियासोबत साथ देणाऱ्या कॉन्स्टेबल मॅडम त्या मॅडमना म्हणतात मी नाहीच म्हणत होते, परंतु प्रियाने मला खूप रिक्वेस्ट केली म्हणून मी एका मिनिटासाठी तिला घेऊन आले. आता मी तिला तिच्या सेलमध्ये घेऊनच जात आहे. तर त्या मॅडम त्यांच्यावर चिडतात आणि म्हणू लागतात यापुढे तुझ्या सेलमधली कैदी जर इथे दिसली ना तर मग मला हे सगळं काही जेलर मॅडमनाच सांगावं लागेल. आता मात्र त्या घाबरतात आणि प्रियाला म्हणतात चल ग असं म्हणत ते प्रियाला घेऊन जातात. तर दुसऱ्या मॅडम सायलीच्या सेलमध्ये येतात आणि म्हणू लागतात ते सगळे दागिने यामध्ये ठेव आणि ही साडी नेस. तर त्यावेळी ते स्वतःहून सायलीचे दागिने काढायला जाणार तर सायली म्हणते जरा थांबा असं म्हणत सायली आईचा टॅग पहिला काढते आणि त्यानंतर एक एक करून सगळे दागिने उतरत असते. आणि हे पाहून प्रिया मात्र या सगळ्याचा आनंद लुटत असते. इथे मात्र हे सगळं दृश्य अर्जुन दुरूनच पाहत असतो आणि हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर अर्जुनला खूप वाईट वाटतं. त्याचे अश्रू अनावर होतात. इथे कॉन्स्टेबल मॅडम सायलीचे सगळे दागिने अगदी ओरबाडून घेत असतात आणि त्यानंतर मंगळसूत्र सायली त्यांना थांबवते आणि म्हणते थांबा मी मंगळसूत्र काढणार नाही. तर त्या मॅडम म्हणतात काढावं लागेल तुला. सायली म्हणते नाही मी सगळे दागिने दिले आहेत ना पण माझ्या मंगळसूत्राला हात लावू नका. तर त्या मॅडम म्हणतात की नाही मंगळसूत्रसुद्धा द्यावं लागेल. कैदीच्या अंगावर कोणताही दागिना नसतो त्यामुळे तुला हे मंगळसूत्र द्यावंच लागेल. सायली म्हणते नाही मंगळसूत्र हे माझं सौभाग्य आहे आणि माझ्या सौभाग्याला हात लावायची हिम्मत करू नका. सायली त्यांचा हात घट्ट पकडून ठेवते. तर त्या मॅडम म्हणतात तुला कळतंय का हे नियम काही मी बनवले नाही. सायली म्हणते तुमचे नियम काही असू देत पण मी माझं मंगळसूत्र देणार नाही. तर ते मॅडम म्हणतात मी एकदा सांगितलं ना हे नियम काही आम्ही बनवले नाहीत त्यामुळे तुला मंगळसूत्र द्यावंच लागेल. सायली म्हणते नाही देणार जे करायचे ते करा परंतु माझ्या गळ्यातील मंगळसूत्राचा दागिना मी काढणार नाही. आता मात्र सायली ही ऐकत नसते आणि हे सगळं दृश्य पाहून अर्जुनला खूप वाईट वाटतं. इथे प्रिया खूप चिडलेली असते. तर सायली म्हणते मी सगळे दागिने तुम्हाला दिले आहेत आणि सगळे नियम मी तुमचे पाळत आहे परंतु हा नियम मात्र मी पाळणार नाही. तर कॉन्स्टेबल मॅडम सायलीला म्हणतात एकदा सांगितलेलं तुला कळत नाही आहे का प्लीज मला आता काही बोलायला लावू नकोस मंगळसूत्र दे. सायली म्हणते मी तुम्हाला शांतपणे सांगते ना प्लीज माझं मंगळसूत्र घेऊ नका. तर त्याच वेळी दुसऱ्या कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि त्या कॉन्स्टेबल मॅडमना शांत करत म्हणतात तू शांत हो तुला मंगळसूत्रात सवय ना हे घे. मला माहीत आहे हे सौभाग्याचे अलंकार प्रत्येक स्त्रीसाठी किती महत्त्वाचे असतात पण तुझ्या गळ्यात असणारं सोन्याचं मंगळसूत्र हे जेलमध्ये चालणार नाही पण हे काळे मणी तर चालू शकतात ना. तर सायली ते मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणू लागते प्रश्न सोन्याचाच नाही आहे तर आहे या काळ्या मण्यांचा. हे सौभाग्य आहे. आता सायली ते मंगळसूत्र आपल्या गळ्यात घालते. तर त्या कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात मंगळसूत्राची किंमत मलाही माहीत आहे. कोणत्या स्त्रीवर मंगळसूत्र काढण्याची वेळ येऊ नये. आता सायलीने ते खोटं मंगळसूत्र घालत आपल्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र जमा केलेलं असतं. कोणतंही काम होईना परंतु सायलीला मंगळसूत्र हवं असतं. खोटं असू देत किंवा खरं याच्याशी सायलीचं काहीच देणं घेणं नसतं. ना ती पैशासाठी हपापलेली असते ना सोन्यासाठी. हे फक्त एक स्त्री म्हणून त्या कॉन्स्टेबल मॅडमनी जाणलेलं असतं. परंतु सायलीची ही अवस्था पाहून प्रिया मात्र खुश असते. प्रिया मनाशीच म्हणते सायली आज तुझी ही अवस्था पाहून मला खरंच खूप आनंद होतोय. तू मला खूप रडवलंयस. प्रत्येक वेळी माझ्या हातातोंडाशी आलेला घास तू हिरावून घेतलंयस. माझ्या आयुष्यातले प्रत्येक आनंदाचे क्षण तू हिरावून घेतलेस पण नाही आता मी गप्प बसणार नाही. इथून पुढे तू आयुष्यभर रडत राहशील यासाठीच मी आता प्रयत्न करणार आहे. मी हेच बघेन की तू कशी आयुष्यभर रडशील. तुझ्या आयुष्यातला आनंद मी कायमचा हिरावून घेणार आहे. आता सायलीचे दागिने घेऊन झाल्यानंतर ते कॉन्स्टेबल मॅडम सायलीला म्हणतात चल आता पटकन साडी बदलून घे कारण आम्हाला तुला फोटो काढायला घेऊन जायचं आहे. सायली ती साडी हातात घेते आणि तिला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आश्रमातील सर्वच जण आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात. तर मधुभाऊंना हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं. मधुभाऊ या सगळ्याचा दोष स्वतःला लावतात आणि म्हणू लागतात हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. माझ्या सायलीला इतक्या वर्षानंतर तिच्या आईवडिलांचं प्रेम मिळालं. तिच्या आईवडिलांसोबत ती खूप आनंदात होती पण हा आनंद मी हिरावून घेतला आहे. हे सगळं काही माझ्यामुळेच झालं. तर त्यावेळी प्रतिमा आत्या मधुभाऊंना शांत करत म्हणतात मधुभाऊ या सगळ्याचा दोष तुम्ही स्वतःला का लावून घेताय. या सगळ्यात तुमचा काहीच दोष नाही आहे.
तर मधुभाऊ म्हणतात, नाही, मी नाकारता ठरलो ना. मी सगळी जबाबदारी सायलीच्या खांद्यावर सोडली आणि मी मात्र शांत झालो. पण या सगळ्यात आज माझ्या सायलीला हे सगळं काही भोगावं लागतंय, हे सगळं काही तिला सहन करावं लागतंय, हे फक्त माझ्यामुळेच. मी जर ही जबाबदारी तिला दिली नसती तर हा प्रसंग, ही वेळ तिच्यावर आलीच नसती. आता प्रतापराव मधुभाऊंना सावरतात आणि म्हणू लागतात, मधुभाऊ, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. या सगळ्यात तुमचा काहीच दोष नाही आहे, तुमची चूक नाही आहे. जे घडायचं होतं ते घडून गेलं आणि जे घडणार आहे ते आपण टाळूही शकत नाही. आपण कितीही काही केलं तरी जे घडायचं आहे ते घडणारच. कल्पनाताई अर्जुनच्या फोनची वाट पाहत असतात. कल्पनाताई म्हणतात, अजून कसा अर्जुनचा फोन आला नाही आहे? मला वाटलं होतं की अर्जुन सायलीला घेऊन एव्हाना घरी येईल. माझ्या सायलीने एकही रात्र पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये काढायला नको आहे. तर अस्मिता आता कल्पनाताईंना शांत करते आणि म्हणू लागते, मम्मा शांत हो, तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. तर मधुभाऊ म्हणतात, मी आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जातो आणि तिथे जाऊन सांगतो की या आश्रमाचा मालक मी आहे. त्यामुळे आश्रमात जर काही गुन्हा घडत असेल तर त्या सगळ्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. माझी मुलगी नाही, माझ्या सायलीचा यात काहीच दोष नाही. मी येतो असं म्हणत मधुभाऊ निघालेले असतात. प्रतापराव मधुभाऊंना थांबवतात. तर आता लगेच श्वेता नाटक करत म्हणते, मधुभाऊ, एवढी घाई नका करू, आपण थोडा वेळ थांबूयात ना. मला तरी असं वाटते की अर्जुन सर नक्कीच सायलीताईला घरी घेऊन येतील. सायलीताईला काहीही होणार नाही, ती निर्दोष आहे. तर आता आश्रमातील मुलं श्वेताला विचारतात, पण श्वेताताई, सायलीताईला नक्की कुठे घेऊन गेले आहेत? आणि या सगळ्यांचं बोलणं ऐकून गौरी खूप रडत असते. गौरी म्हणू लागते, मला फक्त सायलीताई पाहिजे, कुठे गेली आहे ती? कुसुमताई गौरीला शांत करण्याचा प्रयत्न करतात. तर कल्पनाताई म्हणू लागतात, अरे कुणीतरी अर्जुनला फोन लावा ना, कुठे आहे माझा अर्जुन, कुठे आहे माझी सायली? तर अश्विन म्हणू लागतो, मम्मा, उगाच आपण दादाला डिस्टर्ब करायला नको. त्याला ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी तो नक्कीच आपल्याला कॉल करेल, कळवेल काय ते. पण आता आपण त्याला त्रास देणं योग्य वाटत नाही. मम्मा प्लीज तू शांत हो. अश्विन म्हणतो, मी जरा न्यूज लावतो. असं म्हणत अश्विन आता न्यूज चालू करतो आणि त्यामध्ये सगळीकडे एकच बातमी पसरलेली असते, ब्रेकिंग न्यूज. पनवेलमधील नामांकित कुटुंब, नामांकित घराणं म्हणजेच सुभेदार आणि त्यांच्या सुनेला म्हणजेच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची पत्नी सायली अर्जुन सुभेदार यांना गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरलेली असते आणि त्यामध्ये असं सांगितलं जातं, ती चालवत असणाऱ्या वात्सल्य आश्रममध्ये लहान मुलांची तस्करी केली जाते आणि ह्या सगळ्याला सायली सुभेदार जबाबदार आहेत आणि या आरोपाखालीच त्यांना अटक करण्यात आली आहे. साधी भोळी दिसणारी सायली सुभेदार हिचं हेच खरं रूप आहे का? या सगळ्याला सुभेदार कुटुंब कशा प्रकारे तोंड देणार आहे? आणि अर्जुन सुभेदारला त्याच्या बायकोबद्दल हे सगळं काही माहीत होतं का, असे मीडियाने प्रश्न उपस्थित केलेले असतात. आता गौरी टीव्हीच्या समोर जाते आणि म्हणू लागते, माझी सायलीताई तिथे आहे. सायलीताई तू ये ना इथे. सायलीताई अगं ये ना. आता गौरीचे हे बोबडे बोल आणि सायलीताईसाठी तिचे ते रडण्याचे आवाज हे ऐकून घरातील सर्वच जण शांत होतात. घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं, प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असतात. सगळ्यांना सायलीची काळजी वाटत असते आणि श्वेता मात्र या सगळ्याचा आनंद घेत असते. आता त्या मुलीची अवस्था पाहून कल्पनाताई कुसुमताईंना विचारतात, कुसुम, ही मुलगी आश्रमातच राहते का गं? तर कुसुमताई म्हणतात की हो, ही मुलगी पोलिसांना हायवेला सापडली होती आणि सायलीचा तिला इतका लाळ लागलाय की सायलीशिवाय ती काहीच करत नाही. ती खाणं पिणंही अगदी सायलीच्या हातूनच करते. तिला सायलीशिवाय इतर कोणीही सोबत नकोय. आता सायली नाही तर तिने खाणं पिणं सुद्धा सोडलं आहे. आता हे ऐकून घरातील सर्वांनाच खूप वाईट वाटतं. कुसुमताई गौरीला शांत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु गौरी काही ऐकत नसते. कुसुमताई श्वेताला आवाज देत म्हणतात, श्वेता अगं तू तरी बघ ना, तू तरी तिला शांत कर. आता श्वेता नाटक करत पुढे येते आणि म्हणू लागते, गौरी बाळा शांत हो, आपली सायलीताई येईल, तू इकडे बरं. तर गौरी म्हणते, नाही, मला सायलीताईच पाहिजे. आता श्वेता कसं बसं गौरीला बाजूला घेऊन जाते. आता श्वेता हे सगळं काही नाटक करत असते, परंतु गौरी मात्र खूप रडत असते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळ्यांनाच घेऊन जात असतात. तर आता सायली मात्र शांतपणे आपल्या सेलमध्ये असते. तर प्रिया तिला डिवसण्याचा प्रयत्न करते आणि कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, ए ताई, ही कोण आहे ग? हिला कुठे बघितल्यासारखं वाटतंय. अरे बापरे, ही तर
पनवेलमधील नामांकित घराणं सुभेदार यांची सून आहे ना, मोठी सून. अरे बापरे, मला तर माहीतच नव्हतं की त्यांची सून आता जेलमध्ये असेल. म्हणजे त्यांच्या छोट्या सुनेने छोटीशी चूक केली तर तिचं जगणं मुश्किल केलं या लोकांनी, परंतु आता त्यांची मोठी सूनसुद्धा जेलमध्ये. काही खरं नाही आहे असं म्हणत प्रिया हे सगळं काही मुद्दामहून बोलत असते, सायलीला त्रास देण्यासाठी प्रयत्न करत असते. तर आता प्रिया कॉन्स्टेबल मॅडमला म्हणते, ताई अगं मला चिमटा काढ ना, मला हे सगळं स्वप्न वाटतंय. हे खरंच आहे ना? म्हणजे मी रोज रात्री स्वप्न तर बघत होते की असंच घडायला हवं, पण आता जे समोरचं दृश्य आहे ना हे खरं आहे ना, ही तीच आहे ना? ताई अगं चिमटा काढ ना, असं म्हणत प्रिया नाटक करू लागते. प्रिया म्हणू लागते, म्हणजे बघ, निळ्या काटाची पांढरी साडी परिधान केलेली, अंगावरचे सगळे दागिने उतरलेली आणि चेहऱ्यावरचा माज उतरलेली, तीच आहे ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको सायली सुभेदार? प्रिया म्हणते, ताई अगं मला माहीत आहे ही खरी सायली आहे. मी जी समोर पाहते ती खरी सायली आहे. माज उतरलेली सायली, डोळ्यातील अश्रू संपलेली सायली, आणि हिचं जे काळं कुट्ट भविष्य पाहिलं होतं ना, तीच आहे ही सायली सुभेदार, असं म्हणत प्रिया मोठमोठ्याने हसू लागते. आता सायली मात्र रागानेच प्रियाकडे पाहते. तर प्रिया सायलीला प्रश्न करत म्हणते, ए सायली, तुला खरंच असं वाटलं होतं का की तू आयुष्यभर तन्वी म्हणून राहशील? तुला खरंच असं वाटलं होतं की तू हे सगळं काही सुखाने अगदी आनंदाने एन्जॉय करशील? तुला खरंच वाटलं होतं का की तुला आयुष्यभर सुभेदार आणि किल्लेदार यांचं प्रेम मिळत जाईल? तू एक गोष्ट विसरली आहेस की मी सुद्धा प्रिया सुभेदार आहे, आणि या प्रिया सुभेदारला तू फक्त जेलमध्ये टाकलेस, तिला जिवंत सोडलेस. हीच तर सगळ्यात मोठी चूक केली आहेस तू, आणि आता या चुकीची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार ना. पण तू टेन्शन घेऊ नकोस हा, माझ्याकडे इथे खूप वेळ आहे. आता इथे फक्त तू आहेस आणि मी आहे, आणि तुझा तो अतिशहाणा नवरा, तुझे ते मूर्ख सासू सासरे, काडीचाही मेंदू नसलेला तो तुझा बाप, आणि तुझी ती अर्ध्या मेंदूची आई. त्यांनी कितीही ताकद लावली तरीसुद्धा मी तुझी इथून सुटका होऊ देणार नाही आहे. आता फक्त इथे तू आणि मी, आता फक्त तुला मी आणि मला तू, म्हण तुला मी आणि मला तू, असं म्हणत प्रिया आता सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कॉमन रूममध्ये सगळेच कैदी आलेले असतात. त्यावेळी प्रिया सायलीला त्रास देत म्हणते, सायली अगं मी असं ऐकलं की आपल्या आश्रमातील तू लहान मुलांची तस्करी केलीस. सायली अगं तू आई? तर त्यावेळी प्रिया म्हणते, तोंड बंद ठेव प्रिया. आता मात्र सायली खूप भडकलेली असते. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं, इन्स्पेक्टर सावंत अर्जुन आणि चैतन्यला म्हणतात, आश्रमात आलेली सोनल ही अल्पवयीन आहे असा पुरावा निकम यांना मिळाला आहे. तर आता अर्जुन म्हणतो की नाही, हे सगळं काही चुकीचं आहे, आश्रमातील कुठलीही मुलगी ही अल्पवयीन नाही आहे. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात की या व्यतिरिक्त सुद्धा इन्स्पेक्टर निकम यांना पुरावे मिळाले आहेत. तर दुसरीकडे सायली प्रियाला ठणकावून सांगते, एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, माझ्या बाळाचा जन्म ना इथे होणार ना लहानाचं मोठं ते इथे होणार. फक्त तू तुझ्या बाळाच्या भविष्याचं काय लिहून ठेवलंय याचा विचार कर. आता मात्र सायलीचं हे सडेतोड उत्तर ऐकून प्रिया मात्र घाबरून गेलेली असते. आता सायली या प्रियाचा कसा बँड वाजवणार आणि तिचं हे सत्य कसं जगासमोर आणणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.